वार्तांकन रोखठोक बातमी। इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे। सध्याच्या घडीला 3 देश युद्धात थेटपणे सहभागी आहेत, तर 10 पेक्षा अधिक देशांचा या युद्धात अप्रत्यक्ष सहभाग आहे। मध्य आशियाचं रूपांतर युद्धभूमीत झालेलं आहे। आखातमधील अनेक देशांमध्ये अमेरिकेचे हवाई नौदल तळ आहेत। या तळांवर इराण हल्ले केले आहेत, मात्र या देशांनी अद्याप तरी युद्धात सहभाग घेतलेला नाहीये। आम्हाला संरक्षणाचा अधिकार असल्याचं म्हणत आखाती देशांनी इराणला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे। सौदी अरेबियाची तेल कंपनी अरामकोवर इराणनं ड्रोन हल्ला केलाय। अरामको सौदी अरेबिया मालकीच्या खासगीची खनिज तेल कंपनी आहे। जगातील सर्वात मोठी खनिज तेल कंपनी असा तिचा लौकिक आहे। अरामको कंपनी सौदीसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे। याच कंपनीवर इराणनं ड्रोनद्वारे हल्ला चढवलाय। हल्ल्यानंतर अरामकोनं सोमवारी रास तनुरा येथील तेल शुद्धीकरण बंद केलं। रास तुंड्रा येथील तेल शुद्धीकरण बंद झाल्यावर ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 9.32% वाढल्या। जगातील जवळपास 25 ते 30 देशांना सौदी अरामकोकडून तेल पुरवठा होतो। यामध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, अमेरिका या प्रमुख देशांचा समावेश आहे। भारत दिवसाला 1.1 मिलियन बॅरल्स खनिज तेल सौदी अरामकोकडून खरेदी करतो। इराणनं आखाती देशांमधील अमेरिकाच्या सैन्य दलांवर जोरदार हल्ले चढवले आहेत, यामुळे युद्धात धोकादायक वळण पोहोचलंय। अमेरिका आणि इस्रायलनं शनिवारी इराणच्या अनेक शहरावर क्षेपणास्त्र डागली। यानंतर इराणनं इस्रायलवर थेट हल्ला चढवला। अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर इराणवर हल्ले चढवले। क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा करण्यात आला। सौदी अरेबिया, कतार, UAE, कुवेत, बहरीनमध्ये असलेल्या अमेरिका तळांना लक्ष्य केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।